यवतमाळमध्ये एका प्रश्नामुळे वादाची चिन्ह निर्माण झाली आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पुढाकाराने मुलांच्या सरावासाठी चाचणी परीक्षा घेण्यात आली, पण याच परीक्षेमध्ये एक आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आला, ज्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। नेमका हा प्रश्न काय आहे, तो कुठे कसा विचारण्यात आला, तसंच त्यामध्ये वाद उपस्थित होण्यासारखं नेमकं काय होतं आणि त्यावरून राज्याच्या राजकारणामध्ये काय घडामोडी घडतायत बघूया सविस्तर। उच्च जातीचे नाव काय? पर्याय पहिला ब्राह्मण, पर्याय दुसरा क्षत्रिय, पर्याय तिसरा शूद्र, पर्याय चौथा वैश्य। हा प्रश्न ऐकून तुम्हालाही संताप आला असेल, पण जातीय भेदाभेद आणि उच्च निश्चतेच्या भावनेला खतपाणी घालणारा हा प्रश्न पुरोगामी महाराष्ट्रात विचारला गेलाय। त्याचं झालं असं की यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्या पुढाकारानं जिल्हा परिषद विद्यार्थ्यांसाठी पिकअप संस्थेमार्फत सराव परीक्षा घेण्यात आली। विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गुणवत्ता वाढावी या उद्देशानं हा सगळा उपक्रम होता। याच वेळी 8वीच्या दुसऱ्या ऑनलाईन सराव चाचणीत हा प्रश्न विचारण्यात आला। यावरून विद्यार्थ्यांचे पालक देखील संतप्त झाले आहेत। विद्यार्थ्यांच्या मनावर आपण काय बिंबवतोय हा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। ज्या यवतमाळमध्ये हा प्रकार घडलाय तिथूनच काही अंतरावर राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। तिथे सुद्धा या मुद्द्याचे पडसाद बघायला मिळत आहेत। शाळेमध्ये सराव परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे का उच्च जात कोणती, असा थेट प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात। आता भाजपचं सरकार अजून काय होणार? काही वेळेला हे मूर्खपणा जे काय प्रश्नपत्रिका काढतात त्याच्यात ते असतात आणि त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई सुद्धा करायला पाहिजे। कधी कधी प्रश्नपत्रिका विषयाशी संबंध नसलेले सुद्धा प्रश्न टाकलेले आपण अनेक वेळेला पाहिलेले। या विभागानं त्यांच्यावर आता कारवाई करणं गरजेचं आहे। या प्रकारानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेत कारवाईचं आश्वासन दिलंय। सेकंड रिव्हिजन टेस्ट मध्ये आता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वी मध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला, जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। शिक्षणाच्या माध्यमातून जातीपातीचं निर्मूलन करणारी पिढी घडवणं अपेक्षित असताना परीक्षेत श्रेष्ठत्वाच्या भावनेचा दर्प असलेला प्रश्न विचारला जात असेल तर हे गंभीर आहे। परवाच जातीय भेदभाव आणि जातीय श्रेष्ठत्वाच्या भावनेला सुरुंग लावणाऱ्या आणि घटनेतून सामाजिक न्यायाचं संरक्षण करणाऱ्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस होता। इथून दुसऱ्याच दिवशी बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रातच हा प्रकार घडणं दुर्दैवी आहे। आता परीक्षेत असा प्रश्न विचारणं ही खरंच अनावधानानं घडलेली चूक होती की जाणीवपूर्वक घडलेला प्रकार होता, हे देखील समोर येणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर।